आणि मनोमन काय केला, नमस्कार केला. म्हणजे आता ही माझी गुरुदेव, या गुरुदेवाला मी घेऊन जाणार आहे म्हणे. मग त्यांनी नृत्य केलं आणि वाजणं चालू केलं. ज्यावेळेस त्याला मच्छिंद्रनाथ दिसले त्यावेळेस मच्छिंद्रनाथांना त्या गुरुदेवकडून आवाज काढायला लागला की गोरक्ष करून आले, चलो मच्छिंदर गोर काया. वाजवायचे आणि मध्ये काय म्हणजे चलो मच्छिंदर गोर काया, चलो मच्छिंदर गोर काय. त्या मूर्तीमधून कायचा आवाज यायचा, चलो गुरुदेवजी. आता मृदंग आवाज काढला, मच्छिंद्रानं ओळखली आपला पोटशिष्य आलेला आहे, आपला पोटशिष्य आलेला आहे म्हणे. कोणतं राहतो म्हणे, गोरक्षनाथ आली म्हणे. ती नाही कोणी आली म्हणे. म्हणजे वाजाचा वाद झाला, थोडा थांबला का, वाजणं पूर्ण झालं का पुन्हा आवाज येतात, चलो मच्छिंदर गोर काया, चलो मच्छिंदर गोर काया. त्याला वाटलं खरी आपला कोणतरी शिष्य आलेला आहे, गोरखनाथ आलेला आहे. आता आपल्याला इथून प्रस्थान केलं पाहिजे. गोरक्षनाथ आपल्या गुरुना आपण कसे आलो हे सर्व काही सांगितलं. मग त्याला कसं सांगितलं गोरक्षनाथांनी, माहिती केलं आपण पुरुष आहोत हे गुरुदेवाला घ्यायलोय हे सर्व काही सांगून टाकलं. मग त्यांना सांगितलं मी गोरक्षनाथ आहे. तर त्याला माहिती दिली. मैनाकीने गोरक्षनाथाच्या पाय पडले. म्हणे तुम्ही येथे आलात आमचे फार मोठे भाग्य आहे. मच्छिंद्रनाथाच्या कृपेमुळे सर्व राज्यकारभार व्यवस्थित सुरू झालाय. आता तुमचे गुरुदेव राजकारणात गुंतले आहे, त्यामुळे ते काही तुमच्या बरोबर येणार नाही. मग आता सांगितलं आता ते काही तुमच्या बरोबर येणार नाही म्हणे. आता ती इडच राहतील म्हणे. आता जेव्हा गोष्ट म्हणले, हे महाराणी आम्ही योग्य आहोत, आम्हाला राज घोडे उंठ माणिक मोती इत्यादी आम्हाला काही गरज नाही, आमच्या लोकांना उपदेश करायची गरज नाही. मच्छिंद्राला फार वाईट वाटलं. त्यांनी गोष्ट आपण काही